चला जांभेली टीम 12वा खेळाडू आपण पाठवा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. सामना 3 षटकाचा असेल याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. सलामी जोडी मैदानात दाखल झाली. निशांतला तुम्ही पाहता जो स्टॅकिंग एंडवरती सज्ज झाला आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या मध्ये आकाश पाटील, राकेश पाठारेला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना. पहिला बॉल फुलटॉस होता. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केले राकेश. बॉल चाला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्ही एन्जॉय करताय. एका बाजूला ध्रुव 11 जय दुर्गा माता सुरई, विपक्ष तुम्ही पाहता मध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल जांभिवली. ऑन साइडला अजून एक चांगला फटका खेचलाय. पुन्हा एकदा फटका फसला की काय. खेळाडू डीप मध्ये जज करतोय. हाताचा पिसारा तिथे फुलवला. चेंडू हातामध्ये सामावून घेतलं. धक्का पहिला लागेल. या निशांतच्या बॅटपासून षटकार आला तो आता मैदान सोडत असताना परत बाद. फटका फसला कर तर निशांतच्या बॅटमधून एक मोठा षटकार आला. पहिल्या बॉलवरती फुलटॉस बॉलवरती आक्रमण त्याने चढवला, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना आता राकेश पाठारेला आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना जो मात्र फटका फसला आणि चांगला फलंदाज बाद झाला. नवीन खेळाडू मध्ये अक्षय पाटीलला तुम्ही पाहताय. अक्षय आणि आकाश ही जोडी तुम्हाला मध्ये पाहायला मिळेल. खरं तर जांभेली म्हटलं तर विशाल पाठारे आणि त्याच्या साथीनं राकेश पाठारे ही जोडी आपण नेहमीच पाहिली आहे. बिंदा शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली संघ मध्ये खेळत असताना आणि खरं तर असा एक खेळाडू तुम्ही पाहताय. खरं तर वैभव पवार जो चांगला क्रिकेटर आहे, परंतु एक चांगला नामांकित पॅकर देखील. फटका पुन्हा एकदा फसलाय. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित होता. खरं तर विशालचा वर्णन आपण आताच केला आणि एक चांगला झेल आता विशालने इथे स्वीकारला आणि सलग अक्षयला देखील आता बाद व्हावा लागतोय. फरंदाज बाद. मी चर्चा करत होतो खरं तर त्याच्यामध्ये वैभव पवारला तुम्ही पाहता जो एक चांगला क्रिकेटर आहे, परंतु भरपूर प्रेम त्याचं वाकलन संघावरती नेहमीच पाहायला मिळतो. कारण खरं तर अंबरनाथ विभागातील एक मोठे पॅकर म्हणून त्यांची ख्याती आहे. वैभव पवारला तुम्ही नेहमीच पाहिलं ज्यांच्या माध्यमातून मोठमोठे संघ ते बांधत असतात. जी स्पोर्ट्स वाकलन या संघाचे ते चांगले पुरस्कार करतात. नेहमीच वाकलन संघावरती त्यांचं भरपूर प्रेम आणि आज यशांच्या मागे तुम्ही त्यांना पाहू शकता. अजून एक फरदा बाद झालाय. खरं तर टॉस जिंकला होता टीम जांभिवली संघानं आणि लगेच क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. जय गौलोबा जांभिवली हा संघ मध्ये खेळत असताना खरं तर जांभिवली म्हटलं की एक मोठी स्पर्धा. जय गौलोबा चषक तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतोय. बिंदाजी शिसवे त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत आणि आज मध्ये त्यांना देखील तुम्ही पाहू शकता. अजून एक फरदा बाद झालाय. नवीन खेळाडू मध्ये सुजित पाटील आता दाखल होतोय. 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल झाला. इथे देखील फुलटॉस होता. इथे देखील पुन्हा एकदा फटका फसू शकला असता आणि त्यामुळेच की काय फक्त आडव्या बॅटनं दिशा दिली. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे एक सिंगल मिळती आहे आणि या सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या 7 ते 11 वरती पोहोचत असताना पहिल्या बॉलवरती आलेल्या षटकार असं वाटलं धावसंख्या वेगाने वाढती की काय, परंतु दुसऱ्या बाजूला काय कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये राकेश पाठारेच्या माध्यमातून. अंबरनाथ विवेकच्या भिवंडी या दोन तालुक्याच्या मध्ये ही लढाई तुम्ही पाहता.
अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, जागेवर खेचलाय फटका आपण पाहतोय, डीप मिड विकेटला विशालच्या डोक्यावरनं चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आकाशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. या 6 धाबेच्या साथीने आता टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 13 धावा फलकापरती तुम्हाला पार मिळतील. महेश दादा तामाणे यांचं देखील शुभागमन झाले. खरं तर उद्याच्या दिवसामध्ये आंबेश्वर प्रीमियर लीग FPLचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे लेजंड खेळाडू उद्या इन ॲक्शन मध्ये तुम्हाला याच मैदानावरती पाहायला मिळतील. अजून एक षटकार आलाय बॅट्समन आकाशच्या बॅटमधून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा, त्यांच्या मागे चुकी झाली आणि बॉल चालला लॉंग स्टॉप एंडला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सतरा धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानामध्ये षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. जरी 2 चांगले फलंदाज बाद केले तरी देखील धावसंख्या आता चांगली टोटल तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला, 2 टीमची कॅप्टन पोचायचं आपण. जर्मन जोवेली पक्ष गावदेवी, स्वराज्य लिबन वसार. नितीन मात्रेला ॲक्शन तुम्ही पाहू शकाल. कारण तर याच मैदानावरती 2 ते 3 दिवसापूर्वी ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज एक खिलार वासरू जिंकला, तोच खेळाडू पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये आज तुम्हाला पाहायला मिळेल. 2 टीमची कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचा. टीम जोवेली पक्ष वसार, 2 टीमची कॅप्टन मिळून ते आपण टॉस साठी पोहोचा. बिंदास शिसवे येतात षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. एक लेजंड खेळाडू टीम जांभेली संघाचे चांगले खेळाडू आता दाखल झाले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुम्ही नेहमीच पाहता या संघ खेळत असतो. हाफ ट्रॅकर होता, पहिला बॉल गॅप मध्ये खेळले आणि सरळ चालला. आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॅटची कडा घेतली, देव बलवंत म्हणावं लागेल. खरं तर जेल घेण्याची सुवर्ण संधी होती, परंतु थोडेसे क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्यामुळेच की काय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. आणि या 4 धाबेच्या साथीने आता टीमची धावसंख्या पुन्हा एकदा प्रचंड वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत 21 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. गोटीमध्ये मिश्रण ऑन साइडला खेचला, चांगला फटका पाहायला मिळतोय. जागेवरच बॉलला पाठवून दिला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सुजित पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आला. धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना गोंधळ बिंदास फुल टॉस होता, हा देखील आता झाली मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुजित पाटीलच्या बॅटचा तडाखा, षटकार. अजून एक षटकार आला. या बळीला चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होते, रमेश होते डीप मध्ये, चेंडूला फेक करतील दरम्यान एक चिक्के सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अजून एक चांगला फटका जागेपर्यंत खेचला, ऑन साइडला मिड विकेटला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आकाशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. खरं तर आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिले या
षटकामध्ये खर्च केले, एक चौकार आणि एक एकेरी सिंगल. अशा प्रकारे जवळ जवळ 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 40 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल 1 to go. शेवटचा बॉल राहिलाय गोलंदाज बिंदासच्या नावावरती. सुटक्याचा मोकळा विश्वास आता सोडला असेल, कारण वारंवार आपण पाहिलं मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या फलकावरती आपण पाहतो आतापर्यंत 40 धावा. शेवटचं अंतिम षटक आता शिल्लक या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाज महेश पाटील आलाय. गोलंदाजी मार्फत सज्ज होत असताना पहिला बॉल गतीमध्ये मिश्रण केलं, बोट विकरली ती, फिंगर रोल केली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बाल बचावले आकाश पाटील आणि बॅकअपला सोनू पोहतला यांनी एक चांगला झेल टिपला होता मागील ओव्हरमध्ये आणि एक सिंगल धाव इथे मिळतीये आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या थोडी सरकेल 41. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतीये. आडवा बाटण्या खेचण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेटला बॉल चालला डीप मध्ये. विशाल होते जनरल फेक कर दिले, एकदा तर एक पडी दुसरीचा प्रयत्न, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये भरता वेगाने पूर्ण असताना. राकेश होते डीप मध्ये, विशाल आणि राकेश ही दोन्ही बंधुराजांची जोडी आहे, त्यांचे ते जवळचे मित्र आहेत. गोलंदाज महेश यावेळेला पुन्हा एकदा लाईन चेक करावे लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळते आणि या सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या थोडी सरकत असताना आतापर्यंत 44 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. You miss, I will definitely hit furniture destroy केलंय. लेग स्टिक इथे उद्ध्वस्त करत असताना महेशला तुम्ही पाहता ज्याने एक चांगला फरदार आकाशला परतावला माघारी, परंतु बाद. केतन पाटील आधी नवीन खेळाडू तुम्ही पाहता मधाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिला बॉल यावेळेस पॅडल स्वीप केला, ऑन साइडला फटका पोहोचला की काय,
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गडबड झेप घेतली तर दोन्ही हाताने चेंडू आतमध्ये ढकललं, दरम्यान निश्चित सिंगल इथे मिळत असताना राकेश पाठारेला तुम्ही पाहिलं ज्यांनी उंच झेप घेतली, चेंडूला अडवलं आणि दरम्यान आपण पाहिलं की आपल्या संघासाठी 5 धावा त्यांनी वाचवल्या. ही जमेची बाजू आहे. चांगलं क्रिकेट मदरच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे दोन्ही संघाच्या माध्यमातून एका बाजूला बॅटिंग चांगली होते तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतो. धावसंख्यामध्ये वाढ होत असताना 45 धावा गतीमध्ये मिश्रण केलं होतं. यावेळेस मात्र तुम्ही पाहताय पंच वळलेत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव इथे मात्र ऍड केली जाईल. अशा नजरेनं पाहत राहिले महेश, कारण त्यांना असं वाटलं होतं की चेंडू लाईन भरपूर चांगली आहे, परंतु पंच सांगत असताना की व्हाईट बॉल. गुड असतो यार. यावेळेस देखील ड्राईव्ह केला ऑन साइडला डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल एक बडी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा होतील का कंप्लीट पाहावं लागेल. आणि ते गॅदरिंग थोडीशी चुकीची झाली, दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये भरदा वेगाने एकपटल्या गेल्या. या 2 धाब्याच्या साथीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. शतक झाले, चेंडूला फेकून दिलं. याबाबत आता डीप आगोस कॉल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय आणि या 6 धाब्याच्या साथीने आता धावफलकावरती धावा तुम्ही पाहता फलकावरती आतापर्यंत 54 धावा.
चला सलामी जोडी आपण पाठवा. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा करून सज्ज होतोय. पहिला बॉल टिट फॉर टॅट. जसं त्याचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता, फटका फसला आणि कॅच ड्रॉप. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर, चौकार. पंचावन्न धाबांचं लक्ष होते या मॅच मध्ये आणि स्वप्नमत सुरुवात करत असताना आकाश सावंतच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय. आकाश सावंत एक आक्रमक खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये JD11 मांजरी संघाच्या अगेन्स्ट का फटकेबाजी केली या दोन्ही खेळाडूंना. आणि आता पहिल्या बरोबर ते आपण पाहिलं टिट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर देत असताना षटकारांना सुरुवात झाली. टीम सुरई संघाची परंतु आता चौकारांना सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय टीम जय गौलोबा जांभेली संघाच्या माध्यमातून. गुरदास सज्ज होत असताना केतन अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर, सलगचा दुसरा चौकार. मी आधीच म्हटलं होतं आक्रमक खेळाडू आहे आकाश सावंत. पहिल्या बॉलवरती त्याची कॅच ड्रॉप झाली आणि आता जखमी वाघ मैदानाच्या धाडत असताना त्याच्या बॅटमधला हा सलगचा दुसरा चौकार आलाय. लक्ष या मॅच मध्ये मोठं आहे. 3 षटकामध्ये 55 धावा. परंतु जांभेली नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे तुम्हाला या मॅच मध्ये मजा येणार यात शंकाच नाही. 2 चौकार आपण पाहिले बॅट्समन आकाशच्या बॅटमधून. भरपूर वेगाने आता धावसंख्या वेगाने पुढे जात असताना 8 धावा. आडवा वाटतं खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती. आणि आता खर तर चेंडू जर हातामध्ये दिला असता फिल्डरच्या खर तर गोलंदाजाच्या, परंतु इथे बाद होऊ शकला असता, परंतु असं काही नाही आहे. एक सिंगल एक वेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. आणि आता एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या 9 या आकड्यावर जात असताना आक्रमण चढवलाय गोलंदाज षटक क्रमांक पहिला केतन. फटका फसला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये उडवायचं होतं, जमलं नाहीये. बॅटची कडा घेतली, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित होता. आणि आता चांगला फलंदाज आता मैदान सोडत असताना तुषार बॅक टू द पवेलियन. नेट नंबर 3 वरती विशाल पाठारे आता जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. गुरदास केतन चांगला फटका पार मिळतोय. गॅप मध्ये खेळत मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतो त्याच्या बाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार, 4 धावा. विशालच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करत असताना हा विशाल फटका आला. या 4 धावा आणि या 4 धावेच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आता परत 13 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील.
यावेळेला पुन्हा एकदा अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा, चेंडू मात्र टप्पा पडला, निघून गेला यस्ती रक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 13 धाबा. लक्ष होते या मॅच मध्ये 55 धाबांचं, त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत फलकावरती धाबा 13 धाबा जोडल्या गेल्या. बारा चेंडू आणि 42 धावांची गरज या मॅच मध्ये. यावेळेस मात्र स्विंग रमेश पुन्हा एकदा बॅटन पॅटच्या मधला बॉल निघून गेला एससी रक्षकाच्या हातामध्ये. भरपूर चांगली गोलंदाजी आता मध्याच्या आतमध्ये होत असताना आकाश पाटीलला तुम्ही पाहताय, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय मध्याच्या आतमध्ये हा खेळाडू खरं तर आकाश साबण. आकाश टू आकाश ही फाईट तुम्हाला मध्याच्या आतमध्ये पाहायला मिळेल, परंतु आता कोण कोणाला आकाश दाखवतो हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा भरपूर वेगाने हा चेंडू मात्र निघून गेला आणि सलग आता दुसरा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय डॉट बॉल. जोवली टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या वसा टीमची कॅप्टन इथे दाखल झालेत. टीम मेजरमन जोवेली चे संघनायक आपण यायचा. चांगला फटका पाहायला मिळतो, फटका फसला की काय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित टिपला गेला, जे संपलाय खेळ. आकाशला परतावा लागेल माघारी, फलंदाज बाद. नवीन खेळाडू खरं तर बिंदास शिसवे आता दाखल होतात. एक चांगले खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट जामीर टीम साठी. आणि पहिलाच बॉल फ्लिक करत असताना बॉल चाललाय डिबागस कॉलेजच्या क्षेत्रामध्ये, एक सिंगल तिथे मिळती आहे आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, इथे देखील बॅटबॉल बॉलचा संपर्क नव्हता. खरं तर विशालला तुम्ही पाहताय, विशालला आकाशला आकाश दाखवायचा आहे, परंतु आतापर्यंत थोडासा संघर्ष तो देखील करतोय. पहिल्या बरोबरती चौकार त्याने ठोकला, परंतु आता कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना यावेळेस तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये विशाल. वसा टीमचे कॅप्टन नितीन, कॅप्टनला आपण पाठवा. यावेळेला देखील पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक दुसरे देखील संपन्न आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अंती 17 धावा होत्या, माफी असावी 13 धावा होत्या. 14 धावा फलकावरती आता तुम्हाला पाहायला मिळतील. दिनेश यशवंतराव आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. दिनेश यशवंतराव साहेब आपल्यास विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. श्री 11 चेअरमन जोवेली खरं तर आज नरेंद्र घुमारे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॉल चालल्या वेळेस मात्र कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचला आणि बिंदासला आता परतावा लागेल माघारी.
आणि अजून एक धक्का लागेल मग त्याच्यात टीम जांभिवली संघाला. दिनेश यशवंतराव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला. टॉस इथे जिंकला टीम श्री 11 चेअरमन जोबेली संघानं. करण धुळे निर्णय आपला कळबायचा. आज बदलापूरचा बंडरबाय पुन्हा एकदा मैदानावरती घेताना दिसेल, कारण जवळजवळ 15 ते 20 दिवस महिनाभर तो लगेच ओपन क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाला कोलकाता बेंगॉल. आणि आज सकाळी शुभागमन झालं बदलापूर नगरीमध्ये आणि लगेच गावाच्या नावासाठी आणि गावासाठी त्यांना देखील पुन्हा एकदा हे मैदान गाठलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये राकेश पाठारे आणि लढबची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय गोलंदाज सज्ज होतोय निशांत पाटीलला तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल निर्धाव, 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. अनुभव बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. डॉट बॉलची पण आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक तुम्ही पाहताय 3रं आणि अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळाचा नियम शिल्लक या मॅच मध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज निशांत टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल चालेल यावेळेस मात्र लॉंगॉनला डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता. आकाश पाटील आता पोहोचले डीप मध्ये, दरम्यान एक सिंगल. आणि ही दोन्ही बंधुरांची जोडी तुम्ही पाहता त्याच्यामध्ये खेळत असताना चांगला क्रिकेट नेहमीच या दोन्ही संघांनी खेळला, दोन्ही खेळाडूंनी खेळलाय. परंतु आज थोडासा संघर्ष करावा लागतो, कारण भिवंडी भागातील एक मोठा संघ मैदानावरती खेळत असताना सुरई हा संघ तुम्ही पाहता फुंटोस होता. पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळला. दरम्यान इथे पंचाकडे अपील केली, परंतु पंच सहमत नव्हतं. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्येला आकार लावण्याचं काम आता मैदानावरती निशांत करत असताना षटक क्रमांक 3 अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता यावेळेस तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा बॉल चाला डीप मध्ये. जर्मन जोगरी टीमचे काही खेळाडू कल्पेचे धुळे, चला आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जमावा, कारण आपल्याला क्षेत्ररक्षण आता